आपण सगळेजण मगासपासून मातृभूमी परिचय शिबिरांच्या संबंधात पुष्कळ काही ऐकतोय. अनुभव मुलं या सगळ्या गोष्टीत घेत असतात, पण या मुलांच्या अनुभवांचं संकलन कायमस्वरूपी शाळेकडे राहावं या उद्देशात आपण मातृभूमी परिचय शिबिरातल्या क्षणचित्रांचं एक छोटेखानी फोटो अल्बम असतो त्या प्रकारचं बनवलेलं आहे. खरं तर हे 5वी ते 10वीच्या सगळ्या शिबिरांचं एकत्र बनवणं अपेक्षित होतं. गेले जवळपास आठवडाभर मी तो प्रयत्न पुष्कळ वेळ त्याच्यासाठी खर्च करून करतोय, पण संगणकाच्या सॉफ्टवेअरमध्ये झालेल्या काही बिघाडामुळे फक्त 9वी-10वीच्या शिबिराचं एक तयार झालं आहे. पण अगदी 100% पुढच्या आठवड्याभरात 5वी ते 8वीच्या शिबिरांचं पण आपण अशा प्रकारचंच तयार करणार आहोत. तर आत्ता मी आदित्यदादा आणि मुने सरांना अशी विनंती करतो की त्यांनी त्या फोटो अल्बमचं अनावरण करावं. मान्यवरांच्या हस्ते छायाचित्र संकलन त्याचं अनावरण झालेलं आहे. तुम्ही नंतर पालक आणि विद्यार्थी हे नंतर पाहू शकता. त्याचबरोबर इथे विद्यार्थ्यांनी त्यांच्या बुद्धीने तक्तेही केलेले आहेत. ते तक्तेसुद्धा नंतर पालकांनी बघायचे आहे. मोकळीमध्ये वेळ त्यावेळेला ते पाहून घ्या. अशा पद्धतीने आपल्या गुरुकुलातील विद्यार्थ्यांनी सादरीकरण केलेले आहे. काहींनी PPT प्रेझेंटेशन, पत्रवाचन, माहिती आणि अनुभवपत्र अशा स्वरूपाचं सादरीकरण आता झालेलं आहे. हे अगदीच प्राथमिक स्तरावर आहे असं आम्ही मानतो. आपलं गुरुकुल पंचकोशाधारित गुरुकुल ज्या संस्थेला किंवा गुरुकुलाला मानते ती ज्ञानप्रबोधिनी निगडी गुरुकुल ही मातृसंस्था आहे. त्या संस्थेने त्याच शाळेने मातृभूमी परिचय शिबिर आणि रुजवला आणि वाढवला आणि सगळीकडे प्रसारित केला. तर त्याविषयीचा काही अनुभव जाणून घेण्यासाठी आपण मान्यवरांना म्हणजे आजच्या उपस्थित पाहुणे आपले ज्ञानप्रबोधिनी निगडी गुरुकुलचे प्रमुख श्री आदित्यदादा शिंदे यांच्याच तोंडून आपण मातृभूमी परिचय शिबिर म्हणजे काय हे आपण ऐकूया. मी त्यांना विनंती करते की त्यांनी आपल्याला संबोधित करावं. सन्माननीय व्यासपीठ, सगळे अध्यापक, पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सगळ्यांनी जोरदार मातृभूमी परिचय शिबिर करून आलेला आहात याचा छोटासा प्रत्यय आता मी घेतला. काही प्रश्न तुम्हाला विचारायचे पण नंतर गप्पांमध्ये विचारेल. पण मला फार छान वाटलं की तुम्ही एवढे छान अनुभव घेतलेत आणि त्याचं सादरीकरण पण अतिशय चांगल्या पद्धतीनं केलं. आणि त्यातही आदित्यचं एवढं कौतुक वाटलं मला की एवढा वेळ इंग्रजी बोलणं, बाप रे, ते चुकीचं का बरोबर ऐकणं सुद्धा नंतर अवघड होतं. बोलणं किती अवघड असेल. एकदा आपण आदित्यसाठी टाळ्या वाजवून आणि आपल्या भारत मातेचं वर्णन असं परकीय भाषेत करणारी माणसं पाहिजेतच आपल्याला, बरं का. म्हणजे हा प्रश्न पडू शकतो की खरं तर मातृभूमीच्या परिचयाचं निवेदन आहे आणि आंग्ल भाषेत का बरं बोलावं असा प्रश्न पडला असेल. पण इंग्रजी का शिकायचं माहितीये का? इंग्रजांना अक्कल शिकवण्यासाठी. त्यामुळे उत्तम इंग्रजी आलं पाहिजे, उत्तम फ्रेंच बोलता आलं पाहिजे, जर्मन बोलता आलं पाहिजे, जापनीज आलं पाहिजे, कोरियन बोलता आलं पाहिजे, चायनीज बोलता आलं पाहिजे. कारण सगळ्या जगाला आपल्याला अक्कल शिकवायची. कृण्वन्तो विश्वमार्यम असं म्हटलंय. असं मोठं उद्दिष्ट आपल्या सगळ्यांचं. अख्ख्या जगाला आर्य करून सोडा असं स्वामी विवेकानंद म्हणाले. आणि त्यामुळे आपल्याला सगळ्या भाषा आल्या पाहिजे. तर मला त्यामुळे आदित्यचं आणखीन एका अर्थाने कौतुक वाटलं की अजून 4 दिवसांनी तामिळनाडूमध्ये मी एक 4 दिवसांचं शिबिर घ्यायला चाललोय आणि रोज 3-3 सेशन्स इंग्रजीतनं घ्यायचे. तर साधारण आधी
होईल त्याचा एक प्रत्यय मला इथे बघायला मिळाला, तर ते छान वाटलं मला. अहिल्याबाईंनी आपल्याला लिहिलेलं पत्र किती अर्थपूर्ण होतं त्याचाही काय आनंद आणि समाधान व्यक्त करतो. अतिशय छान पत्र अहिल्याबाईंनी आपल्याला लिहिलं, तर ते सतत स्मरणात ठेवलं पाहिजे असं आवर्जून तुम्हाला सगळ्यांना सुचवतो. आपला देश हा असा व्हायब्रंट आहे. आणि मी आता विचार करत होतो की तुम्हाला काश्मीर बद्दल सांगू का कन्याकुमारी बद्दल सांगू, राजस्थान बद्दल सांगू का नागालँड बद्दल सांगू, असा मी विचार करत होतो. आणि मग लक्षात आलं अरे सगळ्याबद्दल सांगायला पाहिजे थोडं थोडं. त्यामुळे आपल्या भारत देशामध्ये भरपूर वैविध्याचा अनुभव तुम्ही आता सगळ्यांनी घेतला असेल. 56 भोग एका बाजूला आपण सगळ्यांनी बघितले, आणि तेव्हा मला एकदम आठवलं की काश्मीरच्या पुलावापासून ते दक्षिणेतल्या रस्सम भातापर्यंत आणि आसामच्या बांबू राईस पासून ते महाराष्ट्रातल्या वरण भातापर्यंत असे भाताचेच इतके प्रकार आहेत भारतामध्ये की त्याची एक मोठी यादी होऊ शकते आणि मोठं प्रदर्शन, भातांचं प्रदर्शन करू शकतं अशी एक कल्पना सुचली मला. आणि कितीतरी प्रकारचे पुलाव, कितीतरी प्रकारचे बिर्याणी, कितीतरी म्हणजे फोडणीचा भात आणि परतलेला भात याच्यात सुद्धा फरक आहे बघा. आणि दही भात सुद्धा आपण बनवतो आणि बिशीबेळी अन्न सुद्धा आपल्याकडे बनवलं जातं. आणि असंख्य प्रकार असे अजून भाताचे सांगता येऊ शकते. तसा आपला भारत देश हा श्रीमंत आहे, अत्यंत श्रीमंत आहे. आणि ज्यांना ज्यांना ही श्रीमंती कळली ती सगळी माणसं त्या भारताचं प्रत्यक्ष दर्शन घेऊन आली. तेव्हा त्यांना कळलं की अरे आपल्या भारतामध्ये जबरदस्त ताकद आहे बरं का. समर्थ रामदासांना असंच कळलं. ते नाशिक पर्यंत आलेच, म्हणजे त्यांच्या गावापासून नाशिक पर्यंत आले, ते उघड्या डोळ्यांनी आलेच. पण नाशिकमध्ये साधना पूर्ण झाल्यानंतर त्यांना असं वाटलं की अरे काहीतरी अपूर्ण आहे, काहीतरी अपूर्ण आहे. ते पूर्ण कसं होणार, चला इथून बाहेर पडू, या चौकटीतून बाहेर पडू असं त्यांनी ठरवलं आणि अख्खं भारत भ्रमण केलं समर्थ रामदासांनी. रामकृष्ण परमहंस गेल्यानंतर विवेकानंदांना सुद्धा हे अपुरं पण जाणवलं की अरे सगळं शिकवलंय रामकृष्णांनी, सगळं सांगितलंय, पण तरी काहीतरी अपूर्ण आहे. कसं बरं ते पूर्ण करूया असं म्हणून विवेकानंद स्वामीजी सुद्धा बाहेर पडले आणि परिव्राजक व्रत घेऊन बाहेर पडले. मगाशी तुम्ही 2-3 वेळा उल्लेख केला की आम्ही ऍडजस्ट केलं, सगळेजण एकत्र राहावं लागलं आणि एकाला एकच बेड होतं आणि स्वतंत्र खोल्या नव्हत्या वगैरे. तर तेव्हा एकदम मला आठवलं की स्वामी विवेकानंदांचं चरित्र वाचताना 3दा-4दा वाचून झाल्यावर मला असं वाटलं चला आपण पण स्वतःवर एक प्रयोग करून बघूया. अर्थात मी मोठा होतो, तुम्ही 5वी ते 10वी हा प्रयोग करून बघू नका, 10वी नंतर करून बघा. मी पण 10वी नंतर करून बघितलं. तो असा की कोणतंही नियोजन न करता, कोणतंही रिझर्वेशन न करता आणि कोणतीही पूर्वकल्पना न देता इथून अरुणाचल प्रदेश पर्यंत जाऊन यायचं. कसलंच नियोजन करायचं नाही. आयत्या वेळी जायचं, लोकांना म्हणायचं मी आलो आता, मी राहतो तुमच्याकडे, बघू आपल्याला लोक ठेवून घेतात का. असा देवावरचा विश्वास वाढवण्यासाठी आणि स्वतःवरचा विश्वास वाढवण्यासाठी मी एकदा बाहेर पडलो घरातून आणि अरुणाचल प्रदेश पर्यंत असा प्रवास केला विदाऊट रिझर्वेशन. एकीकडे स्वामीजींचं पुस्तक वाचायचो, जरा मोटिवेशन यायचं, भीती वाटली की स्वामीजींचं पुस्तक वाचायचो की आपलं रिझर्वेशन नाहीये, साध्या डब्यात आपण प्रवास करतोय, जेवायच्या व्यवस्था नाहीये. फार तेव्हा UPI वगैरे प्रकार नव्हता, NDA सरकारच्या आधी मी प्रवास केलाय. त्याच्यामुळे QR कोड आणि स्कॅन करणं आहे, त्यामुळे भरपूर कॅश पण सोबत नव्हती. असंच ओळखीतनं मी तवांगपर्यंत जाऊन आलो आणि माझ्या असं लक्षात आलं की अरे लोक स्वागत करतात आपलं, लोकांना आवडते आपण आलेलो. आणि हा मनाचा मोठेपणा, म्हणजे तो माणूस घरात राहतो, झोपडीत राहतो का राजमहालात राहतो तो फरक पडत नाही, तो आहे ते सगळं द्यायला तयार होतो. असा अनुभव देशभर कुठेही असा अनेकदा घेतलेला आहे. अगदी कन्याकुमारीच्या सायकल सहलीत घेतलेला आहे, काश्मीरच्या दौऱ्यात घेतलेला आहे, आता म्हटलं तसं अरुणाचल प्रदेशला एकट्याने प्रवास केला तेव्हा घेतलेला आहे. असा भारतभर आपण सगळ्यांनी 10वी नंतर सुद्धा प्रवास केला पाहिजे. आपल्या आईबाबांबरोबर सुद्धा आपण साधं गावाला जरी गेलो तरी उघड्या डोळ्यांनी गावाला गेलं पाहिजे. रस्ते कसे आहेत, माणसं कशी आहेत, व्यवस्था कशा आहेत, तिथल्या खानपानाच्या काय पद्धती आहेत, त्या तशा का आहेत, तिथला भूगोल कसा आहे, त्यातलं वैविध्य काय, असं शोधत आपण गेलो पाहिजे. जसं स्वामीजी गेले. स्वामी विवेकानंद बंगालमधनं निघाले. तुमच्या सगळ्यांचा भारताचा नकाशा पक्का डोक्यात असेल असं मी गृहीत धरतो. आहे का डोळ्यासमोर भारताचा नकाशा? आला का नाही
चेहऱ्यावर नाही वाटत अजून आला असं. आठवला का भारताचा नकाशा? आता सगळी राज्य आठवतील असं नाही, पण जेवढे आठवतील तेवढे बघा. ते बंगालमधून बाहेर पडले, आत्ताच्या झारखंडमधून, तेव्हा झारखंड नव्हतं पण आत्ताच्या झारखंडमधून, बिहारमधून, उत्तर प्रदेशमधून, उत्तराखंडमधून, काश्मीरमधून, खाली हरियाणा, दिल्ली, थोडंसं पंजाब, आणखीन खाली आले पंजाबमधून, दिल्लीच्या असं वळसा घालून खाली पंजाबमधून राजस्थानात येता येतं, तसं राजस्थानात आले. राजस्थानामधून गुजरातमध्ये शिरले, गुजरातमधनं मध्य प्रदेशमध्ये आले, मध्य प्रदेशमधनं खांडवा मार्गे, तुम्ही आलात ना खांडवा मार्गे, ते खांडवा मार्गे मुंबईत आले, मुंबईतून पुण्यात आले, पुण्यातून साताऱ्यात आले. हे आता महाराष्ट्रात आले खरं तर, पण ही गावं माहिती आहेत म्हणून सांगतो. सातारा, कोल्हापूर, बेळगाव, बेळगावहून गोव्यात गेले, गोव्यातून कर्नाटकात आले, कर्नाटकमधून थोडंसं तामिळनाडू करून ते आत्ताच्या बंदीपूरच्या अभयारण्यातनं खाली केरळमध्ये उतरले, त्रिवेंद्रम पर्यंत गेले आणि शेवटी कन्याकुमारीला पोहोचले. एवढं अख्खं भारत भ्रमण स्वामी विवेकानंदांनी वयाच्या 21, 22, 23व्या वर्षी केले. आणि काय घेऊन सोबत? तर फक्त जोळी, बस. कोणतंच रिझर्वेशन नाही, आधी कुणाला कल्पना दिलेली नाही. आणि प्रवासात एकदा तर त्यांनी काय ठरवलं माहिती का विवेकानंदांनी? ते म्हटले सगळेजण म्हणतात देव आहे, देव आहे, राम आहे, राम आहे, बघू तर तो राम आहे का खरंच. मी कोणाकडेच भिक्षा मागणार नाही. जर राम असेल खरंच तर त्याने आणून द्यावं मला इथे जेवायला, तोपर्यंत मी काय खाणारच नाही. असं देवाचीच परीक्षा एके दिवशी त्यांनी घ्यायचं ठरवलं. आणि तब्बल 2-3 दिवस काहीच खाल्लं नाही, फक्त पाणी पिऊन राहायचं. आणि प्रवासात बरं का, तर साधारणपणे गुजरातमध्ये आल्यानंतर त्यांनी असं एके ठिकाणी लिहिलं की एक शेठजी गुजरात मधले टोपली भरून जेवण घेऊन आले आणि स्वामीजींच्या पुढ्यात त्यांनी ठेवलं स्टेशनवरती आणि म्हटले की आज सकाळी माझ्या स्वप्नात प्रभू श्री रामचंद्र आले होते आणि त्यांनी सांगितलं की स्टेशनवर एक संन्यासी उपाशी बसलाय, त्याला जीव घाल जाऊन पहिला, आणि मी इथे आलोय, आता तुम्ही हे जेवण घ्या, असं म्हणून ते शेठजी निघून गेले. असं इतका देशावरचा, देवावरचा आणि माणसांवरचा आपला विश्वास कधी बरं वाढणार, असा माझ्या मनात पण प्रश्न आहे. माझ्यात तर अजून ही हिंमत नाही, बघू बाबा राम असेल तर देईल आज जेवायला, नाहीतर आता आपण उपाशीच राहू, एवढं म्हणायची हिंमत काय अजून आपल्यात झालेली नाहीये. ती कधी बरं होणार असं मी विचार करतो. आणि असं जी माणसं देश फिरली, 2 नावं मी सांगितली. अगदी अलीकडच्या काळातलं, स्वातंत्र्यापूर्वीच्या काळातलं महत्वाचं नाव की ज्यांनी देशाचं भ्रमण केलं, असं नाव म्हणजे महात्मा गांधी. गांधीजींनी सुद्धा देश फिरून पाहिला. त्यांनी सुद्धा सांगितले की दरिद्री नारायणाची सेवा केली पाहिजे. आणि स्वामी विवेकानंदांनी पण सांगितलं की दरिद्री नारायणाची सेवा केली पाहिजे. हा देश बघताना आपल्याला देशातले प्रश्न कळतात, देशातली माणसं कळतात, त्यातलं वैविध्य कळतं. असं आपण सगळ्यांनी सुद्धा गांधीजींसारखा, स्वामी विवेकानंदांसारखा, समर्थ रामदासांसारखा देश पाहायला पाहिजे. आत्ताची ही जी शिबिरं झाली ना सगळी, केतकीला एक झालं, राजापूरला एक झालं, मध्य प्रदेशमध्ये झालं, ही सगळी शिबिरे म्हणजे फक्त झलक होती. 10वी पर्यंत फक्त एक झलक आहे. असा अख्खा देश बघायचा आणि त्याला 10वीत थांबून चालणार नाही. 11वीत पण जायला पाहिजे, 12वीत पण शिबिराला जायला पाहिजे, फर्स्ट इयरला पण जायला पाहिजे, येतील त्यांना सोबत घेऊन जायला पाहिजे. आता सगळं नियोजन आपले शिक्षक करतायत, तर 10वी नंतर स्वतःचं नियोजन स्वतःला करता आलं पाहिजे, म्हणजे मग आपण मोठे झालो. 11वीमध्ये जवळ जा कुठेतरी शिबिराला, तुमचा गुरुकुलचा सगळा स्नातक विद्यार्थ्यांचा, स्नातक म्हणजे माझे विद्यार्थी, त्यांचा एक गट जमू आणि सगळ्यांनी मिळून एक आपण शिबिर करू असं ठरवलं. असं शिबिर केलं पाहिजे, लोकांना जाऊन भेटलं पाहिजे. असे भरपूर अनुभव शिबिरातले आपण जेव्हा घेतो तेव्हा आपल्यावरचा विश्वास आपल्याला वाढलेला लक्षात येतो. आणखीन काय लक्षात येतं तर आपल्याला आपला देश कळायला लागतो, देशातली माणसं कशी आहेत ते कळायला लागतं. म्हणून या शिबिरांना आपण सगळ्यांनी गेलं पाहिजे. शिबिरात किती जण आजारी पडले? थोडासा त्रास झाला, जास्त आजारी म्हणजे अगदी दवाखान्यात न्यावा लागला असं नाही, पण थोडासा त्रास झाला असं कुणी आहे? खरं सांगा. 1-2 जण, ठीक आहे. मी हे का विचारलं माहितीये का? ते महत्वाचं आहे. हा एक प्रकारचा संघर्ष, म्हणजे मुद्दाम पालक बसलेत म्हणून मी हा विषय काढला. 2 दिवसाचं शिबिर, 4 दिवसांचं शिबिर किंवा 8 दिवसांचं शिबिर, त्याच्यात थोडंसं आजारी पडणं हे काहीच नाहीये, छोटीशी गोष्ट आहे.
तर तो आपल्या शरीराचा परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी झालेला संघर्ष आहे. आता तुम्ही दोघं परत कधीच प्रवासात आजारी पडणार नाही बघा. जे आजारी पडलेले त्यांचा प्रश्नच नाही. पण असं आपण मराठीत जरा नकारात्मक म्हणे, पण 12 गावचं पाणी प्यायलेली माणसं झालो पाहिजे आपण, तर अख्खा देश आणि देशातले प्रश्न पचवू शकतो आणि त्याच्यावरती काम करू शकतो. बिस्लरीतलं बंद बाटलीतलं पाणी तर तेही पचवता आलं पाहिजे, पण कुठलंही पाणी पचवणं म्हणजे अनुभव पचवणं. तर अनुभव घेऊन आले, आता हे पचनाची प्रक्रिया कशी घडणार? तर तुम्ही सगळ्यांनी गाय किंवा म्हैस बघितली का? भरभर भरभर खाते सगळं आणि नंतर काय करते? त्याला काहीतरी शब्द आहे, रवंथ करते. शांतपणे बसलेली असते आणि रवंथ करत असते. तर ह्या शिबिरापासून त्या पुढच्या वर्षीच्या शिबिरापर्यंत तुम्ही म्हणजे तुम्ही म्हशी आहात असं मला म्हणायचं नाहीये, पण तुम्ही सगळ्यांनी ह्या अनुभवाचं रवंथ करणं आवश्यक आहे. त्यातला एक पहिला रवंथ करण्याची पहिली प्रक्रिया म्हणजे शिबिर निवेदनाचा कार्यक्रम. आज आपण काय केलं? पालकांसमोर प्रेझेंटेशन केलं, मग ते फोटो काढले, कुणी पत्र लिहिलं, एकमेकांशी शेअरिंग केलं. तर हे इतरांना सांगणं झालं. आता आजचा दिवस संपला की स्वतःला सांगणं सुरू करायचं. शिबिरात खरंच मला काय समजलं, काय दिसलं, नवीन माणसं भेटली का, ओळखी झाल्या का, परिचय झाला का, मैत्री झाली का, भाषा समजली का, जेवणाशी मैत्री झाली का, अन्नाशी मैत्री झाली का, असे अनेक प्रश्न आपण स्वतःला इथून पुढे विचारणं म्हणजे ते अनुभव पचवणं आहे. आपल्याकडे वेदांमध्ये भरपूर आज्ञा केलेल्या आहेत, कसं वागा आणि कसं वागू नका हे सांगितलंय. त्यातली एक आज्ञा अशी आहे, अन्नम न निंद्यात् तद्व्रतम. अन्नाची निंदा करायची नाही हे व्रत आहे. आणि अन्न म्हणजे जेवतो ते अन्न नाही बरं का, फक्त सगळ्या भौतिक गोष्टी त्याला अन्न म्हणलं. मग आम्ही गेलो तर ट्रेन मध्ये, पण काय बसायला जागाच नव्हती. आम्ही बसलो आणि तिथं ती माणसे येऊन बसली. न निंद्या, त्याची निंदा करू नका, सहन करा. आम्ही गेलो तो आसामला, तिखट मीठ काय झालं तर नुसत्या भाज्या उकडतात आणि खायला घालतात. खरंच बरं का, तुम्ही जर कधी गेलात शिबिराला अरुणाचल प्रदेशला, मी आता आमच्या 10वीच्या मुलांना यावर्षी घेऊन चाललोय म्यानमार बॉर्डरवर, तर तिथली जेवणाची पद्धत काय? भात आणि उकडलेल्या भाज्या. अन्नम न निंद्यात, त्याची निंदा करू नका. ते लोक खातात ना, आपण पण खायचं. त्यात काय मसालाच नव्हता, मीठच नव्हतं, कसं खातात काय माहिती बा, असं म्हणायचं नाही, आपण पण खायचं. बांबू राईस, आसाममध्ये बांबू राईस मिळतो. त्याची चव डेव्हलप व्हावी लागते. सुरुवातीला उग्र लागतो, नको वाटतो, पण एकदा त्याची चटक लागली की आवडायला लागतो तो बांबू राईस सुद्धा. तर पण ज्या गावात जाऊ, ज्या माणसांमध्ये राहू, त्यातली 4 वाक्य 4 शब्द शिकणं, त्यांच्याबरोबर जेवण करणं आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या स्वयंपाकघरापर्यंत शिरणं, असं झालं की आपली मैत्री झाली. ही मातृभूमी परिचय शिबिर म्हणजे भाषा, भूषा, भजन, भोजन अशा सगळ्याशी मैत्री करण्याचं शिबिर. असं आपण सगळ्यांनी मैत्री केली पाहिजे असं मी आपल्याला सगळ्यांना निश्चित सुचवेल. माझा एक छोटासा अनुभव आसामच्या दौऱ्यातला सांगतो आणि मग मी थांबतो. या भोजनावरनं आठवलं, आसाममध्ये आम्ही एका उदालगुडी नावाच्या डिस्ट्रिक्ट मध्ये होतो, जिल्ह्यात होतो, आणि काझीरंगा अभयारण्याची मागची बाजू आहे ती, आणि सगळा नक्षलग्रस्त एरिया होता तो. तर त्या याच्यात आम्ही एका शाळेत शिक्षकांच्या बैठकीत बसलो होतो. सगळे शिक्षक बसले होते आणि आम्ही बोलत होतो की इथलं राहणपान कसं आहे, खाणं पिणं कसं आहे, भाषा कशी, आम्ही कुठून आलोय, अशी आमची बैठक शाळेत चालली होती. तेवढ्यात बाहेरून बंदुकीचा फायरिंगचा आवाज आला आणि आम्ही बऱ्यापैकी घाबरलो. तर त्यातले 2 शिक्षक उठून बाहेर गेले, दोघांनी दार लावून घेतलं आणि आमची बैठक सुरू झाली. परत थोड्या वेळाने बाहेर गेलेले 2 शिक्षक येऊन आतमध्ये, आम्ही एकदम घाबरलेलो होतो. आम्ही विचारलं काय झालं बाहेर, तर त्यांनी सांगितलं वो कुछ नहीं, हमारे प्रिंसिपल साहब को उठा के लेके गए वो, आप अपने मीटिंग चालू करो. त्या शाळेच्या मुख्याध्यापकांना ते नक्षलवादी उचलून घेऊन गेले होते, काहीतरी मागण्या होत्या म्हणून, आणि ते त्यांच्यासाठी इतकं नॉर्मल होतं. ते जातं असं 6-7 महिन्यात एकदा आमच्या प्रिन्सिपलला उचलून घेऊन जातं, मग पोलीस सोडवून आणलं. हे नॉर्मल आहे, तुम्ही आपली बैठक सुरू करा परत पुढे. आणि मग परत फायरिंगचा आवाज आला. आम्ही अजून घाबरलो. आता आम्ही जातो म्हणलं, आता बास, खूप झाला देशाचा परिचय, आता आम्ही जातो इकडनं आणि आमच्या मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचतो. तर ते दुसरे शिक्षक होतो, अभी आप नहीं जा सकते. म्हटलं क्यों?
नहीं आप वो जिस गाड़ी से आए थे उसी गाड़ी पे फायरिंग हुआ है, आपका सब वो गाड़ी को फोड़ दिया वो नक्षलवादी लोगों ने, आप अभी जा नहीं सकते. मग ती रात्र आम्ही अख्खी त्या शाळेत काढली. ते शिक्षक पण राहिले, ते पण कुणी घरी गेले नाही. सुदैवाने त्या शाळेत एक स्वयंपाकघर होतं बरं का. आणि मग आमचं असं ठरलं की आता आम्ही 16-17 जण आणि ते शिक्षक एक 10-15 जण, असं 30 लोकांचा स्वयंपाक करायचा होता. तर आम्ही म्हटलं चला आम्ही पण मदत करतो. आणि मग त्यांच्याकडे आम्हाला भेंडी दिसली, म्हटलं चला यांना महाराष्ट्रातली भरली भेंडी खायला घालू आपण, असं म्हणून आमच्या सगळ्या मुलग्यांनी बरं का भेंडीची भाजी करायची ठरवली आणि मुली सगळ्या पोळ्या लाटणार असं ठरलं. म्हणजे त्यांना पोळी खाऊ घालू, त्यांचं सोपं होतं, भात लावला की त्यांचं काम होणार होतं. आणि भाज्या उकडल्या की आम्ही म्हटलं आज आम्ही मसाला भेंडी करून खाऊ घालतो. मग तेव्हा जे आमचं खरं इंटरॅक्शन झालं तेव्हा लक्षात आलं की अरे आपण आपला कनेक्ट कशात नव्हतो, तर असं काहीतरी इन्फॉर्मल ऍक्टिव्हिटी करण्यात नव्हतो. तर गंमत अशी झाली की त्या सगळ्या शिक्षकांबरोबर स्वयंपाक करताना आम्हाला भरल्या भेंडीमध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचा होता आणि आम्हाला काही केल्या शेंगदाण्याला हिंदीत काय म्हणतात ते आठवेच ना. आम्ही खूप वेळ मराठमोळ्या हिंदीत त्या शिक्षकाला सुद्धा आम्हाला काय हवंय असं आम्ही त्याला सांगत होतो. वो नहीं क्या ऐसा दाना होता है, उसको ऐसा टर्पल रहता है बाहर से, अंदर दाना असतो, तो ऐसा सोलतो. वो नहीं, असं आमची 10वीची मुलं झगडत होती. आम्हाला काही केलं ते मुंगफली हा शब्द आठवेना आणि ते असं फोडून दाखवतोय, सगळं करून दाखवतोय, सगळ्या बरड्या बघितल्या पण आम्हाला काही ते शेंगदाणे सापडले आणि विदाऊट शेंगदाणे आम्ही ती भरली भेंडीची भाजी अशी तेव्हा केली. गमतीचा भाग सोडून दिला तर लक्षात आलं की अरे हिंदीसारखी भाषा सुद्धा आपली समृद्ध झालेली नसते की जी सगळ्यांना किमान समजू शकते. देशाचा जर परिचय करून घ्यायचा असेल तर या प्रकारच्या भाषांशी सुद्धा मैत्री करता आली पाहिजे. सायकल सहलीतला आमचा हरवलेला मुलगा तामिळनाडूत कसा सापडला तर तोडकं मोडकं तमिळमध्ये ते तोच सांगत होता, आम्ही हरवलोय, पुण्यातनं आलोय आणि कन्याकुमारीला चाललो. एवढं बेसिक तमिळ त्याला येत होतं. अशी भाषेशी मैत्री करणं आणि त्या भाषेतलं काहीतरी समजून घेणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि त्यातनं आपल्याला आपला देश हा समजत जातो. मातृभूमी परिचय शिबिरांचा मुख्य हेतू हा आपल्याला ह्या सगळ्यांशी मैत्री करणं हा आहे. हे कसे वेगळे बघा, हे कसं वेगळंच अन्न जेवतात बघा, त्यांचं कशा चवी आवडी निवडी वेगळ्याच आहेत बघा, हे कसं वेगळाच पोशाख परिधान करतात बघा, असं दुर्दैवानं आपल्या सगळ्या पाठ्यपुस्तकांमधनं सांगितलंय की आपल्या देशात विविधता आहे, विविधता आहे, विविधता आहे, विविधता आहे. पण मातृभूमी परिचय शिबिर करणाऱ्या सगळ्यांनी शिबिराच्या निवेदनाच्या कार्यक्रमात आणि कार्यक्रमानंतर सगळ्यांना सांगायचं की आपल्या देशामध्ये एकात्मता आहे, एकात्मता आहे, एकात्मता आहे. आपण कुठेही गेलो तरी सुद्धा जे अन्न जेवतो त्या अन्नाला नमस्कार करण्याची पद्धत आहे बघा. तुम्ही गुजरातमध्ये जा नाही तर आसाममध्ये जा, अन्नाला नमस्कार करायची पद्धतच आहे. आल्या पाहुण्यांचं स्वागत करण्याची पद्धतच आहे. तर ही एकात्मतेची अशी बरीच सूत्र आपल्याला देशभर सापडतात, ती आपण शोधली पाहिजे. त्यासाठी मातृभूमी परिचय शिबिरांना आपण जात राहिलं पाहिजे. तुम्ही सगळेजण 5वी पासून 10वी पर्यंत गुरुकुलच्या चौकटीतल्या सगळ्या शिबिरांना नक्की जा, आवर्जून जा. पण ही शिबिरं आयुष्यभरासाठी तुमची चालू राहावीत अशी इच्छा व्यक्त करतो. तुम्ही सगळ्यांनी ही शिबिरं घडवून आणलीत, प्रत्यक्ष सहभाग नोंदवला. पालकांनी अत्यंत विश्वासाने आमच्या सगळ्या शिक्षकांसोबत या मुलांना 2-2 दिवस 4-4 दिवस असं पाठवलं. बाहेर खरं शासकीय सगळी परिपत्रकं बघितली ना तर इतकं अविश्वासाचं वातावरण आहे. पण अशा वातावरणात गुरुकुलनी अशा प्रकारची शिबिरं घडवणं आणि ती इतक्या ताकदीनं घडवणं याला एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा लागते, प्रेरणा लागते, डेडिकेशन लागतं. ते सगळं या शिक्षकांकडे आहे म्हणून इतकी सुंदर अर्थपूर्ण आशयपूर्ण शिबिरं होऊ शकलेली आहेत. त्यामुळे या गुरुकुलच्या सगळ्या शिक्षकांच्या बद्दल आपण खरोखरीच मनामध्ये कृतज्ञ भाव ठेवले पाहिजेत. कारण खरं तर त्यांची ड्युटी 10 ते 5 आहे बरं का. पण तरी मध्य प्रदेश, राजापूर आणि केतकीला 24 तास ते आपल्या सोबत होते. मी मुद्दाम शासकीय भाषेत का बोलतोय कारण त्या चौकटीच्या पलीकडे जाऊन काम करणारे, ती चौकट ओलांडणारे ही सगळी मंडळी इथे आहेत. त्यांच्या सहवासात आपल्याला राहायला मिळणं ह्याच्यातच खरं शिक्षण आहे. अशा गुरुकुलात आपण आहात याचा अभिमान बाळगा आणि गुरुकुलात येत राहा. भरपूर शुभेच्छा. धन्यवाद. देश, देश
आणि माणसांवरील विश्वास वाढवणाऱ्या अनेक कथा दादाच्या तोंडून ऐकताना खूप छान वाटत होतं. आपल्या देशातील विविध भाषिक प्रांतांच्या माणसांमध्ये सुद्धा माणुसकीचा असलेला एक समान धागा हा अनेक कथांमध्ये दिसून आला. भारतभ्रमणाचा हेतू म्हणजे तेथील लोकांची भाषा, वेशभूषा, तिथे चालणारं भजन आणि भोजन हे सगळं जाणून घेणे हा एक असावा. आणि हा व्यापक हेतू आमच्या विद्यार्थ्यांना निश्चितच कळला असेल अशी मी इच्छा व्यक्त करते. आणि आजच्या झालेलं जे दादाचं मार्गदर्शनपर जे भाषण आहे ते आमच्या नित्य स्मरणात राहील अशी मी इच्छा व्यक्त करते. यानंतर हा मातृभूमी परिचय शिबिर आणि त्याचा अनुभव कथन हा कार्यक्रमाचा भाग इथे संपला आहे. पण त्यानंतर समूहगायन स्पर्धेचा भाग अजून शिल्लक आहे. तत्पूर्वी थोडीशी 5 मिनिटाची आपण मोकळी घेणार आहोत. पालकांनी आहे तिथे बसून घ्या, तिथे आपल्याला चहा पाण्याची व्यवस्था होईल. आणि मधल्या वेळेमध्ये त्यांनी आपल्या मुलांनी केलेले जे तक्ते आहेत ते तक्ते तिथील माहिती सगळी वाचावी आणि त्यानंतर पुढचा कार्यक्रम